मागच्या भागात आपण पाहिलं की राहुलने भूमीला गेस्ट हाऊसमध्ये नेलं होतं आणि ती त्याच्यासमोर पाय दुमडून बसली. हं, तो हलकंसं हसला आणि वॉशरूमकडे जाताना शर्टचे बटन उघडू लागला. संजना कोण आहे? तिचा प्रश्न ऐकून तो लगेच वळला. काय? तो पटकन तिच्या जवळ येऊन बसला. संजना? ती कोण आहे? ती जड आवाजात बोलत होती. तो तिच्यासमोर पाय घालून बसला आणि तिच्या डोळ्यात पाहू लागला. का? तुला का जाणून घ्यायचं आहे? त्याने थोड्या गंभीर आवाजात विचारलं. त्याला माहीत नव्हतं की ती त्याचा प्रश्न नीट समजते की नाही. हो हो, ती घाईघाईने मान हलवू लागली. ती माझी एक्स आहे, तो थोड्या उदास आवाजात म्हणाला. तुला अजूनही तिच्यावर प्रेम आहे का? ती डोळे उघडे ठेवण्याचा प्रयत्न करत हसत बसली होती. नाही, अजिबात नाही, तो हट्टाने म्हणाला. लव्ह यू. ती काहीतरी अस्पष्ट पुटपुटली. थँक्यू इतकं म्हणत ती अचानक त्याला मिठी मारते. तिच्या त्या अस्पष्ट शब्दांनी त्याची अवस्था अजूनच अवघड झाली. ती इतकी आनंदी झाली होती की तिचा आनंद लपवणंही अशक्य होतं. राहुलला अजिबात समजत नव्हतं ती नेमकं काय म्हणते आणि काय हवं आहे तिला. भूमी, तो हळू आवाजात म्हणाला आणि तिच्या मिठीतून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करू लागला. ती जवळजवळ त्याच्यावरच कोसळली. भूमी, शांत बस. तो हलकंसं तिला बाजूला करत उठायचा प्रयत्न करू लागला. मला सोडून जाऊ नको, माझं डोकं खूप दुखतंय, ती डोळ्यात पाणी आणत म्हणाली. तो तिथेच बसून राहिला, खांदे उडवत जणू पराभव मान्य केल्यासारखा. ही मुलगी तर सैतान आहे, तो सुस्कारा टाकत म्हणाला. प्लीज. ती पटकन बेडवर पडली आणि त्याच्या मांडीवर डोकं ठेवून बसली. माझ्यासोबत राहा. ती यावेळी खरंच विनंती करत होती. ती कान पकडून विनवणी करत होती, पण डोकं मात्र त्याच्या मांडीवरच ठेवलेलं होतं. तिच्या त्या निरागस हालचाली इतक्या गोड होत्या की त्याला नकार देता येणं अशक्य होतं. तो हसला. ठीक आहे, आता देवासाठी झोप, तो हलक्या आवाजात म्हणाला. तो थोडा मागे टेकला, बेडपोस्टला टेकून बसला आणि ती त्याच्या मांडीवर डोकं ठेवून डोळे मिटण्याचा प्रयत्न करत होती. जळतंय. तिने त्याचा हात पकडून आपल्या घशाजवळ ठेवला. तू ठीक होशील, काळजी करू नकोस, तो तिचे केस कुरवत म्हणाला. झोप. त्याने क्षणभर डोळे मिटले. आजसाठी खूप नाटक झालं होतं. ती शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारे थकली असणार. तो तिच्या फिकट चेहऱ्याकडे पाहत बसला. अर्धा तास उलटून गेला तरी तिला झोप लागत नव्हती. राहुल, ती अचानक उठून बसली. माझं पोट दुखतंय का, की मला भूक लागली आहे? ती डोळे मिटूनच विचारत होती. ती त्याच्याकडे गोंधळलेल्या नजरेने पाहत होती. राहुलचे डोळे अचानक ओलावले. तिला खरंच भूक लागली होती. सकाळपासून तिने काहीही खाल्लं नव्हतं आणि तिची अवस्था अशी झाली होती की तिला ते लक्षातही येत नव्हतं. त्याला त्या क्षणी खूप वाईट वाटलं. थांब, मी तुला काहीतरी आणतो, तो तिचं डोकं हलकं उशीवर ठेवत म्हणाला. जाऊ नकोस. ती ओठ फुटकं करत त्याचा हात घट्ट धरून म्हणाली. नको, प्लीज. मी येतो, काळजी करू नकोस, तो तिचा हात थोपटत म्हणाला. ती नाराज चेहऱ्याने डोळे मिटून पडून राहिली. राहुल जड मनाने किचनकडे गेला. त्याने काही ब्रेड टोस्ट केले आणि परत येऊन तिला स्वतःच्या हाताने खाऊ घातले. ती हळूहळू प्रत्येक घास सावध खात होती. आता त्याला समजलं ती झोपू का शकत नव्हती. तिला भूक लागली होती आणि तिलाच ते समजत नव्हतं. या मुलीचं काय करायचं? तो उदास चेहऱ्याने प्लेट बाजूला ठेवत म्हणाला. थोड्या वेळाने ती पुन्हा त्याच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली. राहुल उठला आणि स्वतः फ्रेश होण्यासाठी गेला. 10-15 मिनिटांनी अंघोळ करून तो परत आला. तो कॅज्युअल कपड्यांत शांतपणे बसला आणि झोपलेल्या भूमीकडे पाहू लागला. तिचा चेहरा शांत आणि सुंदर दिसत होता. त्याच्या मनात हजारो विचार चालू होते. त्याने फोन काढला आणि काही फोटो पाहिले. उद्या त्याला भूमीला या सगळ्याबद्दल विचारायचंच होतं. हा लपंडाव आता संपवायचा होता. तिचं उत्तर काहीही असो, तो ते स्वीकारायला तयार होता. पण उद्या तो नक्की निर्णय घेणार होता. भूमी जोरदार डोकेदुखीने जागी झाली. अपेक्षेप्रमाणे प्रचंड हँगओव्हर झाला होता. काल रात्री तिला जे सगळं गोंडस वाटत होतं तेच आता तिला सर्वात जास्त त्रास देणार होतं. ती डोकं धरून तशीच बसून राहिली. तू ठीक आहेस ना, राहुलने ती उठताच विचारलं. बहुतेक, ती फिक्या चेहऱ्याने पुटपुटली. पण तो जाणत होता ती अजिबात ठीक नाही. दोघे काही वेळ शांत बसले. पार्टीत खूप काही घडलं होतं. भूमीला काल रात्रीचं सगळं पूर्ण आठवत नव्हतं, पण थोडंफार आठवत होतं आणि त्यासाठी ती मनापासून त्याची आभारी होती. क्षणभर तिला कालच्या तिच्या मूर्खपणाच्या वागण्याची आठवण येताच लाज वाटली. जर राहुल नसता तर तिच्या त्या मंदधुंद अवस्थेचा कोणीही फायदा घेतला असता. तो विचार करताच तिच्या अंगावर शहारा आला. डॉक्टरांनी तुला औषधं दिली आहेत. जा फ्रेश होऊन ये, तोपर्यंत मी नाश्ता बनवतो.
तिच्या चेहऱ्यावरचे भाव वाचत तो तिला थोडं सावरायचा प्रयत्न करत म्हणाला. हं. तिने हलकंसं मान हलवायचा प्रयत्न केला आणि लगेच जाणवलं, आता तर साधं मान हलवणं सुद्धा गुन्हा वाटत होतं. त्या छोट्याशा हालचालीनेही तिच्या डोक्यातील वेदना वाढल्या. राहुलला असह्य वाटलं. त्याला चांगलं ठाऊक होतं हँगओव्हर किती भयंकर असतो. हे काय भयंकर मायग्रेन? ती कपाळाच्या दोन्ही बाजूंना बोटांनी हलकं दाबत म्हणाली. नाही, हे हँगओव्हरमुळे आहे, राहुल हळूच म्हणाला आणि तिच्या हातात वेदनाशामक बाम ठेवला. अरे देवा, ती दात घट्ट चावून म्हणाली आणि पटकन त्याच्याकडे पाहिलं. तो थोडा गोंधळला. ती त्याला धमकावत होती का, की हँगओव्हरला शिव्या घालत होती? क्षणभर तिने स्वतःच्या फाटलेल्या ड्रेसकडे पाहिलं. आता काय करायचं? ती कपाळावर आठ्या घालत विचार करू लागली आणि मग मदतीसाठी राहुलकडे पाहिलं. एक मदत करशील का? तिने अजिबात न थांबता पटकन विचारलं. काय? तो शांतपणे म्हणाला. ती इतक्या सहजपणे त्याच्याकडे मदत मागते हे पाहून तो थोडा आश्चर्यचकित झाला. माझ्या घरी जाऊन माझ्यासाठी एखादा ड्रेस आणशील का प्लीज? ती एकदम पटकन बोलून गेली. तिला ठाऊक होतं या अवस्थेत बाहेर जाणं तिच्यासाठी अशक्य आहे. तिच्या अंगातून दारूचा वास येत होता आणि ड्रेस इतका फाटला होता की शरीर खूप उघडं दिसत होतं. त्याने परिस्थिती समजून मान हलवली. माझा फोन कुठे आहे? ती आजूबाजूला पाहत म्हणाली. हा घे. त्याने तिला फोन दिला. थँक्यू सगळ्यासाठी. शेवटी ती स्वतःला धन्यवाद देण्यापासून रोखू शकली नाही. जर तो नसता तर तिच्यासोबत काय घडलं असतं याचा विचारही ती करू इच्छित नव्हती, विशेषतः इतक्या भयंकर डोकेदुखीत. तिने क्षणभर डोळे मिटले. काही नाही भूमी. राहुल हलकंसं हसला आणि तिच्या गालावर हात ठेवून अलगद थोपटलं. क्षणभर सगळं शांत आणि स्थिर वाटलं, जणू त्यांच्या दोघांमध्ये काहीच घडलं नव्हतं. तोपर्यंत तू फ्रेश हो आणि टेबलवर ठेवलेला नाश्ता खा. मी तुझ्यासाठी कपडे घेऊन लगेच येतो, तो हसतच म्हणाला. भूमीच्या चेहऱ्यावर मोठं स्मित उमटलं. तिला प्रचंड हलकं वाटलं. ती बाथरूममध्ये जाऊन सकाळची सगळी कामं उरकून आली. बाहेर येताच तिचं लक्ष थेट फोनकडे गेलं. थोडा वेळ चार्ज करून तिने फोन सुरू केला आणि लगेच मेसेज आणि कॉल्सचा पाऊस दिसला. फोन सुरू होताच तिच्या मोठ्या भावाचा कॉल आला. तिने पटकन फोन उचलला. तू ठीक आहेस ना? त्याचा आवाज थरथरत होता आणि ती घाबरून गप्प झाली. आज तो फोनवरील औपचारिकतेच्या मूडमध्ये नव्हता. हो भैया, मी ठीक आहे, ती अळखळत म्हणाली, त्याचा राग ओळखत. स्वप्नीलने मला सगळं सांगितलं. मी घाबरलो होतो. काल रात्रीपासून तुला कॉल करत होतो, पण तू उचलला नाहीस, तो अगदी प्रामाणिकपणे म्हणाला, जणू एखादं मूल तक्रार करतं तसं. राहुल मला वेळेवर हॉस्पिटलला घेऊन गेला. त्याने खूप मदत केली. तिने खरं सांगितलं. हो, स्वप्नीलकडूनच कळलं मला. मग थोडा शांत झालो. शेवटी तो कोण आहे? माझा मित्रच आहे ना, कुणाल अभिमानाने म्हणाला. त्याच्या शब्दांवर भूमी हलकंसं हसली आणि नकळत लाजलीही. 2 तासात मी येतो आणि तुला घरी घेऊन जातो. मी सुकृतीसोबतचे सगळे प्रश्न सोडवले आहेत. तुझ्याशी खूप बोलायचं आहे. मी 10 मिनिटात निघतो, तो ठामपणे म्हणाला. त्याच्या त्या एका वाक्याने तिच्या चेहऱ्यावर खरं मनापासूनचं स्मित उमटलं. ठीक आहे, ती म्हणाली आणि गेस्ट हाऊसमध्ये फिरू लागली. तिला तिथे कुणाचाही आवाज ऐकू येत नव्हता, ना मोलकरणी ना दुसरा कोणी. राहुलने तिच्या कमरेला बांधलेला कोट तिने उचलला आणि अंगावर घातला. क्षणभर ती लाजली. त्याच्या हाताचा उबदार स्पर्श अजूनही तिला जाणवत होता. ती बाल्कनीत जाऊन बसली आणि फोनमधील कॉल्स आणि मेसेजेस पाहू लागली. विराजचे सगळे मेसेजेस वाचून तिला त्याच्याशी वैयक्तिक बोलावंसं वाटलं. तिने त्याला मेसेज केला, ती ठीक आहे आणि संध्याकाळी बोलू. तो प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःला दोष का देतोय? बिचारा, त्याची काहीच चूक नव्हती. तिचे डोळे अजूनही नीट उघडत नव्हते. मोबाईलच्या प्रकाशाशी जुळवून घेणंही कठीण जात होतं. काही मिनिटांनी स्वप्नीलचा फोन आला. पहिल्याच रिंगला तिने उचलला. हॅलो, तो चिंताग्रस्त आवाजात म्हणाला. भैया, ती उत्तरली. देवाचे आभार. त्याने मोठा श्वास सोडला. दोघे काही क्षण शांत राहिले. मी ठीक आहे भैया, काळजी करू नका. तो काही विचारण्याआधीच ती हलकंसं दुःखी असत म्हणाली. माफ कर भूमी. स्वप्नीलने माफी मागितली. स्वप्नील आणि माफी? त्याच्या बाजूला उभी असलेली अंजली हे ऐकून थोडी अस्वस्थ झाली. स्वप्नील कधीही कुणाकडे माफी मागत नाही जोपर्यंत चूक त्याची नसते. यावेळी मात्र त्याने मानसीच्या वतीने माफी मागितली होती. भैया प्लीज. भूमीला लाजल्यासारखं वाटलं. तो माफी का मागतोय? त्याने तर काहीच केलं नव्हतं. ही सगळी मानसीचीच चूक होती. तिच्यावर मस्तर आणि मालकीभाव हावी झाला होता. भूमीने डोळे मिटले. स्वप्नील शब्द शोधत होता. त्याच्या मनात अपराधीपणाची भावना उसळली होती.
आपल्या बहिणीचं संरक्षण करण्यात तो अपयशी ठरला याची टोचणी त्याला लागली होती. भूमीलाही वाईट वाटलं. जणू त्यांच्या दुःखाचं कारण तीच ठरली होती. त्या सुंदर मेळाव्याचा आनंद तिनेच खराब केला होता. माझीही चूक आहे, ती मनात म्हणाली. मानसीच्या हेतूंची जाणीव असूनही तिचं ऐकायला नको होतं. तिने तिला तेव्हाच थांबवलं पाहिजे होतं. मानसीच्या डोक्यात काय चाललंय काही कळत नाही. ती अगदी मूर्खासारखी वागली. स्वप्नील निराशेने म्हणाला, ती माझ्यावर जडते. विराज माझ्याकडे जेवढं लक्ष देतो त्यामुळे तिला हेवा वाटतो, भूमीने स्पष्ट सांगितलं. स्वप्नीलने दीर्घ श्वास घेतला. त्याला काय करावं तेच समजत नव्हतं. ती विराजबद्दल खूपच मालकी हक्काने वागते आणि त्याचं सगळं लक्ष माझ्याकडे जातं म्हणून मला द्वेष करते. भूमी पुढे म्हणाली, तिला नको असतं की मी त्याच्याशी बोलावं किंवा त्याच्यासोबत वेळ घालवावा. तुला माहिती आहे का, ती माझ्याशी नीट बोलतही नाही. फक्त हातवारे किंवा 2 शब्दात उत्तर देते. मी कधीच कुणाला सांगितलं नाही, कारण त्यामुळे विराज आणि मानसीमध्ये भांडण होईल. मूर्ख मुलगी, स्वप्नील राग आवरत म्हणाला. अंजली शांतपणे त्यांची सगळी चर्चा ऐकत होती. तिलाही आपल्या बहिणीवर राग आला होता. तिला योग्य वेळी समज देणं खूप गरजेचं होतं आणि ती नक्कीच ते करणार होती. काही क्षण दोघेही शांत राहिले. अचानक भूमीला असं वाटलं जणू राहुल जवळच आहे. तिने आजूबाजूला पाहिलं पण कोणीच दिसलं नाही. तिने तो विचार मनातून झटकला आणि बोलणं सुरू ठेवलं. विराज माझा सगळ्यात जवळचा मित्र आहे भैया. तो माझा बेस्ट फ्रेंड आहे. आम्ही लहानपणापासून एकत्र मोठे झालो आहोत. आम्ही एकमेकांना खूप चांगलं ओळखतो. भूमीला कुठेतरी हलकासा आवाज ऐकू आला, पण तिने त्याकडे दुर्लक्ष केलं. हो, मला त्याच्यावर प्रेम आहे. हो, मला तो आवडतो. पण त्यात चूक काय आहे? त्याच्या यशाचा भाग व्हावं असं मलाही वाटतं. ती क्षणभर डोळे मिटून म्हणाली. पुन्हा एक विचित्र आवाज आला. तिने पुन्हा आजूबाजूला पाहिलं पण यावेळीही कुणीच दिसलं नाही. पण एक मित्र म्हणून, फक्त मित्र म्हणून. आम्ही मित्र आहोत आणि एकमेकांची काळजी घेतो. भूमी पुन्हा काही क्षण शांत राहिली. स्वप्नीलनेही तिला घाई केली नाही. तिने आपली बाजू स्पष्ट सांगितली होती. मित्र म्हणून. ती प्रत्येक शब्दावर जोर देत म्हणाली. मानसी मला विचित्र प्रश्न विचारत होती की मी त्याच्यावर प्रेम करते का? कधी त्याच्या मैत्रीला प्रेम समजलं का? ती मला असे प्रश्न कसे विचारू शकते? माझ्या विश्वासार्हतेवर प्रश्न कसा करू शकते? तिची असुरक्षितता मला संपवून टाकते. भूमी, शांत हो, स्वप्नीलने तिला विनंती केली. मी तिला कसं समजावू? मी त्याच्यावर मित्र म्हणून प्रेम करते. मला तो मित्र म्हणून आवडतो, फक्त मित्र म्हणून. इतकं बोलून ती रडू लागली. स्वप्नीलला तिची वेदना समजली. जरी तू त्याच्यावर प्रेम करत असशील तरी तुला अपमानित करण्याचा तिला अधिकार नाही, तो ठामपणे म्हणाला. असं वागणं योग्य नाही. काळजी करू नकोस. लवकरच आम्ही तिच्या डोक्यात थोडी शहाणपणाची अक्कल घालू. आपण आपल्या मित्रांवर प्रेम करतो, तीच ही गोष्ट विसरली आहे, स्वप्नील कडक आवाजात म्हणाला. भूमीने कॉल कट केला आणि खोली बाहेर आली. तिने पुन्हा आजूबाजूला पाहिलं, कोणीच नव्हतं. मग क्षणभर तिला प्रश्न पडला. क्षणभर तिला राहुलची उपस्थिती का जाणवली होती. राहुल? कुणालने त्याला फोनवर हाक मारली. गेल्या 12 तासांत एका रात्रीत कुणालने हा कदाचित 5वा किंवा 6वा फोन केला होता. तो सतत फोन करत होता फक्त भूमीची विचारपूस करण्यासाठी. राहुल 2-3 वेळा त्रासून कॉल कटही केला होता. कुणालला माहीत होतं की तो थोडं जास्तच करत आहे, पण त्याला काय करावं ते समजत नव्हतं. कुणाल? राहुलने थोड्या चिडलेल्या आवाजात उत्तर दिलं. तिला कपडे मिळाले का? कुणालने लगेच विचारलं. राहुलचा त्रास वाढला. मी जाऊन तिच्यासाठी कपडे आणले आणि तिला दिले, राहुलने नाराजीने पुटपुटत सांगितलं. तू चावी मागितली होतीस ना, म्हणून मला वाटलं तुला फोन करावा, कुणाल स्वतःचं समर्थन करत म्हणाला. तू आधीच शेजाऱ्याला फोन केला असशील हे मी ओळखू शकलो, राहुल म्हणाला. त्यानेच मला चावी दिली आणि त्याने तुला बाकीची माहितीही दिली असेल. मग आता ही सगळी अनावश्यक चौकशी का? राहुलने दीर्घ श्वास घेतला. जर कुणाल त्याच्या समोर असता तर राहुल नक्कीच त्याच्या पोटात हलका ठोसा मारला असता. सॉरी, मला खूप काळजी वाटते. शेवटी कुणालने मान्य केलं. काळजी करू नकोस, मी इथे आहे, मी तिची काळजी घेतो, राहुल चिडून म्हणाला. तो तेच वाक्य पुन्हा पुन्हा सांगत होता. मला माहीत आहे, म्हणूनच मी शांत आहे, कुणाल प्रामाणिकपणे म्हणाला. तू शांत आहेस आणि मला ते मान्य करावं लागतंय. अरे, राहुल त्याला शिवी घालत म्हणाला. गप्प बस, कुणाल ओरडला. तू निघालास का? राहुलने विचारलं. आता त्याचा वाद घालायचा मूड नव्हता. हो, कुणालने पटकन उत्तर दिलं. ठीक आहे, बाय, लवकर ये. राहुल कॉल कट करणार होता. थँक्यू. कुणाल स्वतःला शांत ठेवू शकला नाही. अरे मूर्खा, ये आधी मग तुझं बघतो. राहुलने फोन कट केला.
राहुल शांतपणे खोलीत गेला. तिचे कपडे बेडवर ठेवले आणि तिला त्रास न देता बाहेर आला. तो काही मिनिटं तिचं फोनवरचं बोलणं ऐकत उभा राहिला. ती कोणाशी बोलत आहे हे त्याला समजलं नाही. ती विराजबद्दल बोलत होती आणि त्याच्याशी असलेल्या तिच्या मैत्रीबद्दल ती खूप स्पष्ट होती. ती खूप समजूतदार मुलगी आहे हे राहुलला आधीपासूनच ठाऊक होतं. जरी मानसीने त्याच्या मनात शंका निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता, तरी त्याने तिच्यावर विश्वास ठेवला नव्हता. त्याने मानसीची बाजू घ्यायचा प्रयत्न केला, पण ती त्याचं ऐकायलाच तयार नव्हती. हो, मला त्याच्यावर प्रेम आहे. हो, मला तो आवडतो. पण मित्र म्हणून, फक्त मित्र म्हणून. हे शब्द ऐकताना राहुलने तिला रडताना पाहिलं. क्षणभर त्याला तिच्याकडे जाऊन तिला समजवावंसं वाटलं, पण तो शांत राहिला. तिला वेदनेत पाहून त्याचं हृदय घट्ट झालं. तरीसुद्धा तो अजूनही तिच्याबद्दलच्या आपल्या भावना मान्य करायला तयार नव्हता. तिला आपल्या प्रेमाबद्दल कधीच सांगू नये असं त्याने मनोमन ठरवलं होतं, कारण त्या प्रेमामुळे तिला काही मिळणार नव्हतं, फक्त दुःख आणि दुःखच. त्याला आठवलं, तो शहरात परत येण्याच्या आदल्या दिवशी संजना त्याला हॉटेलमध्ये भेटायला आली होती. ती थांबतच नव्हती, जणू वेड्यासारखी बोलत होती. तिने त्याला काय काय नाही बोललं. तू स्वार्थी आहेस, तू खूप वाईट आहेस, ती तुझ्यासाठी खूप लहान आहे, ती अजून 25शीही नाही, फक्त 22 वर्षांची आहे. तू तिची स्वप्न आणि ध्येय काढून घेणार आहेस का? तिला तुझ्यासोबत राहण्यासाठी सगळं सोडायला लावणार आहेस का? तुला काय हवंय तिच्याकडून? तुझ्या मुलांची आई व्हावं असं? तुझं प्रेम तिला गुदमरवेल. तिला सोडून दे, सोडून दे. राहुलच्या कानात अजूनही तिचे शब्द घुमत होते. तिला सोडून दे. तिला तुझ्यापेक्षा चांगला माणूस हवा आहे. तिला वेळ हवा आहे. तिला सोडून दे मूर्खा, सोडून दे तिला. ती निरर्थक बडबड करत राहिली आणि शेवटी तिने सगळ्यात मोठं नुकसान केलं. तिने ते फोटो राहुलच्या वडिलांना पाठवले. त्याला वडिलांचे शब्द आठवले. तिच्याकडे बघ, ती एका मुलाला मिठी मारून उभी आहे. कदाचित ती त्याच्यावर प्रेम करत असेल. कोण जाणे, कसली मुलगी आहे ती, कोण जाणे. कदाचित ती वाईट मुलगी असेल. ऐकायला येतं की ती अनाथ आहे. हे आठवताच राहुलने डोळे घट्ट मिटले. त्याने कान बंद केले, जणू ते शब्द ऐकूच येऊ नयेत म्हणून. तो तिच्यावर प्रेम करत होता आणि त्याच्या वडिलांनी तिच्याबद्दल किती घाणेरडे शब्द वापरले होते. त्यांनी तिला काय काय नाही बोललं होतं. तो अजून काही विचारणार होते. तिच्या स्वभावावर, तिच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करणार होते. पण त्याआधीच राहुल तिथून निघून गेला, स्वतःच्या घरातून. म्हणूनच त्या रात्री राहुलने स्वप्नीलला आपल्या घरी येऊ दिलं नव्हतं. त्या दिवसापासून त्याने आपल्या वडिलांशी बोलणंच बंद केलं होतं. आणि आश्चर्य म्हणजे त्याच्या वडिलांना त्याचं काहीच वाटलं नाही. त्याच्या शब्दांनी मात्र राहुलचं हृदय पूर्णपणे तुटलं होतं. तो फक्त घर सोडून निघून गेला होता, पण आईसाठी त्याला त्या माणसाशी असलेलं नातं पूर्णपणे तोडता येत नव्हतं. आईसाठी तो कधीकधी घरी जात असे आणि बाकीचा वेळ तो या गेस्ट हाऊसमध्येच घालवत असे. त्याची आई खूप आजारी होती. ती खूपच नाजूक आणि कमकुवत झाली होती. वडिलांनी दिलेल्या दुःखामुळे आणि नैराश्यामुळे ती अजूनच तुटली होती. एकदा ती हॉस्पिटलमध्ये श्वास घेण्यासाठी झगडत पडली होती आणि त्यावेळी राहुल ऑफिसमध्ये कामात व्यस्त असताना त्याच्या वडिलांनी त्याला एकदाही कळवलं नव्हतं. किती काय काय घडलं होतं. त्याची आई वडिलांना विनंती करत होती, मला माझ्या मुलीला वाणीला एकदाच भेटू दे, फक्त एकदाच. सुरुवातीला त्यांनी ती विनंती नाकारली. नंतर खूप विनवण्या, धमक्या आणि आग्रहांनंतर त्यांनी वाणीला तिच्या आईला भेटायला परवानगी दिली, तीही काही निरर्थक आणि विचित्र अटी घालून. आईसाठी दोन्ही मुलांनी शांत राहणं पसंत केलं. कसा माणूस आहे तो, राक्षस. राहुलला आयुष्यात पुन्हा कधीही आपल्या वडिलांचा चेहरा पाहायचा नव्हता. भूमीच्या चारित्र्यावर आणि विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केल्याच्या क्षणीच त्याच्या वडिलांनी राहुलच्या हृदयातली आपली जागा कायमची गमावली होती. त्यांना तिच्याबद्दल काय माहिती होतं? पण सगळ्यात जास्त वेदनादायक गोष्ट म्हणजे त्याच्या वडिलांनी त्याला एक निवड करायला सांगितली होती, आई किंवा भूमी. राहुल पूर्णपणे असहाय्य झाला होता. त्याला आईलाच निवडावं लागणार होतं, कारण त्याच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. आणि त्याच परिस्थितीत त्याची आईही होती. तिला तिच्या मुलांमध्ये आणि पतीमध्ये कोणाला निवडायचं हे विचारणंही त्याच्यासाठी अशक्य होतं. म्हणूनच राहुल शांत राहिला. गोष्टी अजून गुंतागुंतीच्या होऊ नयेत म्हणून, भूमीला खोट्या आशा देऊ नयेत म्हणून, आईला त्याच्या कृतीमुळे अजून दुखावू नये म्हणून. नाहीतर परिस्थिती पूर्णपणे वेगळी असती. संजनाने मानसीला भेटली होती. तिने तिचं मन पूर्णपणे भुलवलं. त्याला परत मिळवण्यासाठी तिने काय काय केलं नाही. भूमी विराजवर प्रेम करते असं राहुलला वाटावं म्हणून तिने सगळ्यात वाईट गोष्टी केल्या. ती भूमीसाठी धोकादायक होती. जर राहुल तिच्या जवळ गेला तर ती भूमीला दुखावेल. राहुल हलकंसं असला. त्याचं आयुष्य, त्याचं प्रेम, सगळंच किती गुंतागुंतीचं होतं. तो जर भूमीच्या जवळ गेला तर त्याचे वडील तिला दुखावतील.
तो इतका असहाय्य का होता? तो लॉनमध्ये बसला होता, समोरच्या बागेकडे शांतपणे पाहत. तेवढ्यात भूमी बाथरूममधून बाहेर आली. बेडवर ठेवलेले तिचे कपडे तिला दिसले. तिला खात्री झाली तो इथेच होता आणि तिचं फोनवरचं बोलणं ऐकत होता. तिला थोडं बरं वाटलं. आता त्याच्यासाठी सगळं स्पष्ट झालं असेल. तिने ते कपडे घातले आणि लॉनकडे गेली. तिथे राहुल बाकावर बसून बागेकडे पाहत होता. ती त्याच्याजवळ जाऊन बाकाच्या दुसऱ्या टोकाला बसली. राहुलने तिच्याकडे पाहिलं. नाश्ता केला का? त्याने विचारलं. नाही. ती हलकंसं मान हलवत हळू आवाजात म्हणाली. तुझी वाट पाहत होते. माझी? राहुल हलकंसं हसला. त्याच्या त्या भसण्याने भूमी दुखावली. माझी वाट पाहू नकोस भूमी. कधीच नाही. कधीही नाही. तो उठत म्हणाला, जणू तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत. त्याच्या शब्दांनी भूमीच्या मनाला ठेच लागली. ती तिथेच बसून राहिली, त्याच्या चिडलेल्या चेहऱ्याकडे पाहत. आता काय म्हणतेस? अंजलीने मानसीकडे पाहत विचारलं. मानसी शांतपणे स्वप्नील आणि भूमीचं संभाषण ऐकत होती. अंजलीने मुद्दाम तिला त्यांच्या प्रत्येक शब्द ऐकवले होते. कदाचित त्यामुळे तिच्या डोक्यात प्रकाश पडेल, तिच्या मनाला थोडी शांतता मिळेल. सॉरी, मानसीने भुवया वाकड्या करत हळू आवाजात म्हटलं. तिच्याकडून भयंकर चूक झाली होती आणि दुर्दैव म्हणजे आता ती दुरुस्तही करता येणार नव्हती. तिला तिची चूक कळली होती, पण खूप उशिरा. सॉरी? तुला कळतंय का तू किती मोठी चूक केली आहेस? अंजलीने रागाने तिच्या गालावर थप्पड मारली. पुन्हा एक थप्पड. मानसीने काही प्रतिक्रिया दिली नाही. ती शांतपणे तशीच उभी राहिली. यामुळे अंजलीचा राग अजून वाढला. तिला वाटत होतं मानसी काहीतरी बोलावी, पण ती पूर्णपणे शांत राहण्याचं निवडत होती. स्वप्नीलने पटकन अंजलीचा हात पकडला. रागाच्या भरात ती काय करत आहे याची तिला जाणीवही नव्हती. अंजली, बस, थांब. स्वप्नीलने ओरडत तिला मानसीला मारणं थांबवायला सांगितलं. मला सोड स्वप्नील. हिला काही शुद्धच उरली नाही. तुला कल्पना आहे का हिने काय केलं आहे? अंजली संतापाने ओरडली. मानसीने खोल श्वास घेतला. तिला माहीत होतं चूक तिचीच आहे, म्हणून स्वतःचं समर्थन करण्यासाठी तिच्याकडे काहीच उरलं नव्हतं. जर कोणीतरी भूमीच्या त्या मध्यधुंद अवस्थेचा फायदा घेतला असता तर? मग आपण कुणासमोर चेहरा कसा दाखवला असता? सांग. आपण सगळे आयुष्यभर अपराधीपणाने म्हणत राहिलो असतो. अंजलीने स्वप्नीलकडे पाहत सांगितलं. एकदा तर भूमीचा विचार कर. आपल्याकडेही एक मुलगी आहे. तिच्यासोबत असं झालं असतं तर? अंजलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. सॉरी दी, मानसी बोलू लागली, पण त्यामुळे अंजलीचा राग अजिबात कमी झाला नाही. मला खरंच माहीत नव्हतं की तिला दारूची काही समस्या आहे. मानसीने डोळे मिटले. तिने संजनावर विश्वास ठेवला होता आणि आता त्याची किंमत ती भरत होती. यावेळी ती पूर्ण प्रामाणिकपणे बोलत होती, पण आता तिच्यावर कोणी विश्वास ठेवणारं नव्हतं. अंजलीने मानसीकडे पाहिलं. ती खूप फिकट दिसत होती, विचारात हरवलेली. तिचे डोळे ओले होते. ती त्यांच्या डोळ्यात डोळे घालून पाहूही शकत नव्हती. मानसी, बोल. अंजलीने तिच्या डोळ्यात पाहत सांगितलं, पण ती काहीच बोलली नाही. मी एकदा ती वेदना अनुभवली आहे. अंजलीच्या डोळ्यासमोर तिचं भयानक स्वप्न उभं राहिलं. मृदुलने तिला अपहरण केलं होतं ते दिवस. स्वप्नीलला कळलं ती भूमीच्या परिस्थितीशी स्वतःला जोडून पाहत होती. तू तिच्यावर जडतेस, तिचा हेवा करतेस. पण का? कारण विराज तिच्याकडे जास्त लक्ष देतो. कारण तुझा जिजू तिला आपल्या बहिणीसारखं मानतो. किती मूर्ख आहेस तू. विराज तिचा लहानपणापासूनचा सर्वात जवळचा मित्र आहे. तुला काय वाटतं, तुझ्या द्वेषामुळे विराजने तिच्याशी बोलणं बंद करावं, तिला भेटणं थांबवावं? मग मित्र कशासाठी असतात? सांग मला. स्वप्नील तिला आपल्या लहान बहिणीसारखं मानतो, कारण आई गमावण्याचं दुःख त्याला माहिती आहे. अंजलीचा आवाज थरथरला. तिच्या घशात कडू गाठ बसली. अंजली, बस, पुरे. तिला तिची चूक समजली आहे. आता इतक्या मोठ्या भाषणाची गरज नाही. स्वप्नील शांतपणे म्हणाला. आणि तिला मारून किंवा उपदेश देऊन आपल्याला काय मिळणार? तो मानसीकडे कठोर नजरेने पाहत म्हणाला. मानसी संपूर्ण वेळ शांत होती. माझ्याकडून चूक झाली आहे आणि त्याबद्दल मला खूप वाईट वाटतं, ती निर्धास्तपणे म्हणाली. अंजलीने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. तुला खरंच पश्चाताप होत नाही का? तिने विचारलं. हो, होतो, मानसी शांतपणे म्हणाली. स्वप्नीला समजत होतं मानसीच्या मनात काय चाललं आहे, पण अंजलीला तिच्या चेहऱ्यावरून काहीच कळत नव्हतं. पहा तिला, जणू दगडासारखी उभी आहे. अंजली पुटपुटली. तिला थोडा वेळ एकटी राहू दे. स्वप्नील अंजलीला मुलांकडे घेऊन गेला आणि नंतर परत मानसीकडे आला. मानसी सोफ्यावर बसली होती. तिचा चेहरा पूर्ण फिकट झाला होता. ती काहीतरी खोल विचारात बुडाली होती. आजूबाजूच्या जगाची तिला जाणीवही नव्हती. मानसी, स्वप्नीलने हळू आवाजात तिला हाक मारली. तू काय अनुभवते आहेस ते मला समजतं,
पण मी तुला माफ केलं आहे असं सांगू शकत नाही. तो दीर्घ श्वास घेत म्हणाला. मानसीने नजर वळवत हलकंसं मान हलवली. द्वेष मिळवणं सोपं असतं, पण विश्वास कमवायला वर्ष लागतात. स्वप्नील थोडक्यात म्हणाला. तुझ्या बहिणीची माफी मिळवण्यासाठी तुला खूप मेहनत करावी लागेल. मानसीने फक्त मान हलवली आणि सुस्कारा टाकला. माफ करा जिजू, मी एवढंच म्हणू शकते. माझ्याकडून चूक झाली आहे आणि आता ती दुरुस्त करायला खूप उशीर झाला आहे. मला ते माहिती आहे, ती हळू आवाजात म्हणाली. मला फक्त हे जाणून घ्यायचं होतं की ती खरंच त्याच्यावर प्रेम करते का नाही. पण मी चुकीची ठरले. मी तिला चुकीचं सिद्ध करायचा प्रयत्न करत होते. पण जे घडलं ती खूप भयंकर चूक होती. मला माफ करा. स्वप्नील काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला आणि नंतर तिला एकटी सोडून निघून गेला. काही वेळाने कुणाल शेवटी राहुलच्या गेस्ट हाऊसमध्ये पोहोचला. राहुल आणि भूमी लॉनमध्ये बसले होते. कुणाल थेट भूमीकडे गेला आणि तिला घट्ट मिठी मारली. तिचा चेहरा खूप फिकट दिसत होता. राहुलने तिला आत्ताच सांगितलेले शब्द, माझी वाट पाहू नकोस, हे ती अजूनही पचवू शकत नव्हती. तिने हळूच कुणालकडे पाहिलं. तू ठीक आहेस ना? कुणालने पुन्हा विचारलं. ती फक्त हलकंसं मान हलवत हसण्याचा प्रयत्न करू लागली. राहुल थोड्या गंभीर चेहऱ्याने तिथे उभा होता. भूमी अश्रू आवरायचा प्रयत्न करत होती. ते क्षणात बाहेर पडणार होते. त्याला कळतंय का त्याने आत्ता काय बोललं? ती अविश्वासाने त्याच्याकडे पाहत राहिली. राहुल? कुणालने त्याला हाक मारली आणि त्यालाही मिठी मारली. थँक्यू, तो हळू आवाजात म्हणाला. राहुलने नेहमीप्रमाणेच त्याच्या पोटात हलका ठोसा मारला. हं? कुणाल काहीतरी पुटपुटला, जणू सगळं सामान्य असल्यासारखं वागण्याचा प्रयत्न करत. भूमी मात्र तिथेच दगडासारखी उभी राहिली, राहुलकडे पाहत. तो इतका सामान्यपणे कसा वागू शकतो? कसं शक्य आहे? दोघे मित्र काही वेळ बोलत राहिले. राहुल अगदी सहज, अगदी शांत दिसत होता. भूमी मात्र तिथेच बसून त्यांच्या संभाषणाकडे निष्काळजीपणे ऐकत होती. यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला आजचे दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून मला नक्की सांगा. धन्यवाद.